दंड बाबा गीतेचा 5वा अध्याय 5व्या अध्यायावर आपण थोडं लक्ष देऊ. 5व्या अध्यायाचा अभ्यास सुरू करू आपण. 5व्या अध्यायामध्ये प्रथमतः अर्जुन बोलतो. अर्जुनानं हा त्याचा चौथा प्रश्न आहे. तो म्हणतो, देवा संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संशेषी यथश्रेयतयोरकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. संन्यास, एकदा तुम्ही मला संन्यास सांगता, संन्यासाचं महत्त्व सांगता. एकदा तुम्ही मला निष्काम कर्मयोग म्हणजे गृहस्थाश्रमाचं महत्त्व सांगता. एकदा तुम्ही मला संन्यासाचं महत्त्व सांगता. एकदा तुम्ही मला निष्काम कर्मयोग म्हणजे गृहस्थाश्रमाचं महत्त्व सांगता. तर त्यापैकी संन्यास श्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे, म्हणजे गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे? गृहस्थाश्रमात राहून बघा, संन्यास जो माणूस आहे त्यानं तर सगळं त्यागलं आहे. विषयव्यवस्था बी त्यागली त्यानं, सगळा संसार त्यागून द्यायला त्यानं सगळा. खरा तो अनाश्रित कर्मफलम येतो. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोत्या स संन्यासीचं योगीचं न निग्रह चाकरी. तो त्यानं असं कर्म तर करतो, पण कर्माच्या फळावर तो आश्रित आहे. आणि नुसता अग्निहोत्राचा त्याग करणारा त्याला संन्यासी नाही म्हणताय. तो म्हणजे जो काम्यानाम कर्मनाम न्यासम, जो काम्य कर्माचा त्याग करतो, काम्य कर्माचा त्याग करतो, काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कोय, त्याला संन्यासी म्हणतात. आणि खरा माणूस कोण आहे? जो ज्याची मन बुद्धी एकाग्र झाली, एक चित्त झाली. तर ते काय म्हणतात, प्रजाहाती यदा कामान, ज्यानं सर्व कामना सोडून दिल्या. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, मनातल्या सर्व कामना सोडून दिल्या आणि आत्मनिवात्मनातुष्ट, परमेश्वराच्या चिंतनात जो सदोदित घडून राहतो, तो त्याचं बुद्धी एकाग्र झाली, तो स्थितप्रज्ञ आहे असं समजावं. तर मग संन्यासी तर तो स्थितप्रज्ञ असतो. तर तुम्ही एकदा संन्यासाचं प्रतिपादन करता आणि एकदा म्हणता की ग्रस्ताश्रमात राहून निष्काम कर्म कर. मग ह्या दोन्हीपैकी मला सांगा तुम्ही की मी निष्काम कर्मयोग आचरू का संन्यास घेऊ? ते म्हणले, अर्जुना संन्यास कर्मयोग असे निश्रेयस करो. संन्यास म्हणजे आणि कर्मयोग, एक संन्यास म्हणजे संन्यासी माणूस आणि कर्मयोग म्हणजे ग्रस्ताश्रमी माणूस. संन्यास कर्मयोग असे निश्रेयस योग, आणि योग म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणे. हे लक्षात ठेवा की योग म्हणजे काय. गीतेमध्ये योग कशाला म्हणलं आहे? योगयुक्तो भरव अर्जुन म्हणले. म्हणजे योगयुक्तो म्हणजे परमेश्वराचं चिंतनात घडून राहा असं म्हणले. योगयुक्तो म्हणजे योग म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणे, आणि योगी म्हणजे सतत परमेश्वराचं चिंतन करणारा. आणि तसा योगी होण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला दिलेला आहे. तर संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत म्हणले. संन्यास कर्मयोग असे निश्रेयस करो, दोन्ही सारखेच आहेत. परंतु तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशेषते. त्याच्यात मी ग्रस्ताश्रमी राहून जर तुम्ही कर्माची आसक्ती नाही धरली, निष्काम कर्मयोग केले, तर तुम्ही निश्चितच कर्मयोगी म्हणजे ग्रस्ताश्रमी माणूस श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा, संन्यासापेक्षा. कारण संन्यासाला कोणत्याही क्रिया घडत नाही संन्यासाकडून, परंतु कर्मयोगाकडून अन्नदान घडू शकतं. कर्मयोगी हा म्हणजे ग्रस्ताश्रमी हा शेतात धान्य पिकू शकतो, स्वतःच्या जीवावर जगू शकतो. आणि संन्यासी तसा नाही. संन्यासी दुसऱ्याच्या जीवावर जगणार आहे आणि जगणार आहे, म्हणून कर्मयोग श्रेष्ठ आहे. त्यात तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशेषते. तर का म्हणले अर्जुन म्हणला का कर्मयोग श्रेष्ठ आहे? कारण ते म्हणले की नेयसो नित्य संन्यासी यौन द्वेष्टी न कांक्षिते. संन्यासी कोणाला म्हणावा? जो कोणताही प्रकारची अपेक्षा करत नाही. जो नेस नित्य संन्यासी यौन द्वेष्टी, कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणची अपेक्षा करीत नाही, त्याला संन्यासी बनावं. मग ग्रस्ताश्रमात जवळ राहून जर कोणाचा तुम्ही द्वेष करत नसताल आणि कोणची अपेक्षा करत नसताल, तर तुम्ही नित्य संन्यासी आहेत. आणि संन्यास घेऊन जरी तुम्ही जर कोणाचा द्वेष करत असताल, कोणची अपेक्षा करत असताल, मला हे मिळावं, मला ते मिळावं, तर तुम्ही संन्यासी नाहीत. तुम्ही संन्यासाचं सोंग घेतलेलं एक बहुरूपी आहात असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. ते म्हणले, नेयस नित्य संन्यासी यौन द्वेष्टी न कांक्षिते.
निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधनात प्रवृत्ती. आणि दुसरा एक ते ना एक मुद्दा मांडला आहे की ते म्हणले संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तुम योगता. जो योगयुक्त मुनिर्ब्रह्म नचिरे नदी योग योगयुक्त योग नचिरे नदी गच्छती. ते म्हणले जो कर्मयोग आचरून ग्रस्ताश्रमात राहून नंतर आपल्याला 4 आश्रम सांगितले म्हणजे पहिला पहिला म्हणजे ब्रह्मचारी आश्रम, दुसरा ग्रस्ताश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यासाश्रम. हे तुम्ही ग्रस्ताश्रम आचरून जर संन्यास घेतला तर तो संन्यास हा तुमचा टिकू शकतो. परंतु जर तुम्ही बाल संन्यास घेतला तर तो बाल संन्यास म्हणजे बहुतेक लोकांचा टिकत नाही. बहुतेक लोक त्याच्यात म्हणजे विषय प्रमादी होतं. त्यामुळं ते म्हणले संन्यासस्तु महाभाव दुःख माप्तुम योगता. संन्यासाशी म्हणजे ग्रस्ताश्रम आचरल्याशिवाय जो संन्यास घेतो तो अतिशय दुःखकारक आहे. संन्यासस्तु महाभाव दुःख माप्तुम योगता योगयुक्त मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. आणि जो ग्रस्ताश्रम आचरून इकडं चांगलं कर्तव्य करून जर जो माणूस संन्यास घेतो तर तो माणूस लवकर ब्रह्मप्राप्तीला जातो असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. आणि त्यामुळं ग्रस्ताश्रम ते म्हणले की संन्यास आणि कर्मयोग. त्या संन्यास म्हणजे संन्यास घेणे आणि कर्मयोग म्हणजे ग्रस्ताश्रमामध्ये राहून निष्काम कर्मयोग आचरणे. तर ह्या दोन्हीपैकी त्यांनी सांगितलं की तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेषते. त्या ग्रस्ताश्रम चांगला आहे म्हणले. आणि ग्रस्ताश्रमात राहूनच ग्रस्ताश्रमी माणसाच्याच पोटाला परमेश्वर येऊ शकतो. संन्यासीच्या पोटाला नाही येणार. परमेश्वर कोणाच्या पोटाला येईल? आमच्या देवकी मातेच्या पोटाला. देवकी माता ग्रस्ताश्रमी होती, तिच्या पोटाला परमेश्वर आले. अनुसूया मातेच्या पोटाला परमेश्वर आले. तसं म्हणजे संन्यासाच्या पोटाला परमेश्वर येत नसतात. त्यामुळं संन्यासापेक्षा कर्मयोग ग्रस्ताश्रम श्रेष्ठ आहे असं गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना समजून सांगितलं आहे अर्जुनाला. म्हणून हा गीतेचा जो गीता ज्ञान सांगणारा परमेश्वर हा ग्रस्ताश्रमी आहे आणि ऐकणारा अर्जुन बी ग्रस्ताश्रमी आहे. म्हणून हे गीता ज्ञान कसं आहे? गीता ज्ञान हे एका ग्रस्ताश्रमी परमेश्वरानं ग्रस्ताश्रमी साधकाला सांगितलेलं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान असं आहे की धर्मापासून सुरू होतं आहे आणि नीतीवर संपणारं ज्ञान आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आणि नीतिर्मम असं म्हणले ते. आणि धर्मापासून सुरू होतं आहे आणि नीतीपासून संपतं आहे. धर्म आणि नीतीचा ज्ञान देणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे. मायबाबा हे अत्यंत चांगलं शास्त्र आहे. असं सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध शास्त्र आहे, पवित्र शास्त्र आहे. आणि याचं आचरण करून अनेक लोक पावन गतीला प्राप्त झाले, पुण्यगतीला प्राप्त झाले. त्याप्रमाणे मायबाप तुम्ही बी याचा संन्यास घेण्यापेक्षा ग्रस्ताश्रमी राहा. ग्रस्ताश्रमी राहून पुढे मग वानप्रस्थ आश्रम मग चौथ्या याच्यामध्ये संन्यास घ्या. पण शेवटी का होईना पण संन्यास घेणं गरजेचं आहे. आपल्या वैदिक मताप्रमाणे आणि सगळ्याच मताप्रमाणे संन्यास घेणं गरजेचं आहे. निकुळ ग्रस्ताश्रमातच मरू नका आणि संन्यास घेऊन मारा, असं त्याग करून मारा असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.